नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना काय मिळालं हा एक महत्त्वाचा प्रश्न आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कारण की 19 दिवस चाललेल्या आणि नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा पाहिलं होतं, पण सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावलं उचलली जातील अशी आशा होती। मात्र या अधिवेशनाचा आढावा घेतल्यास शेती क्षेत्रात फार काही मिळालं नाही हे स्पष्ट आपल्याला इथे समजते। आणि काय मिळालं नाही हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा। बघा, पूर्वीच्या 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करून राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सशर्त योजना लागू केली। यामध्ये आता फक्त पीक कापणी प्रयोग हा एकच निकष ग्राह्य धरण्यात येणार असून पावसाळी खंड, अतिवृष्टी, काढणीनंतर नुकसान, वादळी वारे यासारख्या महत्त्वाचे निकष वगळण्यात आले। यामुळे प्रत्यक्ष नुकसान झालं तरीही भरपाई मिळेल याची काही खात्री नाही आणि ती 1 वर्षानंतर मिळेल। सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी या निर्णयावर टीका केली, मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत कोणतीही लवचिकता दाखवली नाही। सर्वपक्षीय बैठकांची घोषणाची केवळ शेतकऱ्यांचीच रोष कमी करण्यापुरती मर्यादित ठरली। पुरवणी मागण्यातून शेतीला केवळ 250 कोटी रुपयांचा वाटा मिळाला, त्यातनं शेतकऱ्यांना काही होत नाही। संपूर्ण अधिवेशनात तब्बल 60,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, मात्र त्यात शेतीसाठी केवळ 250 कोटी रुपये राखीव ठेवले गेले। यावरून सरकारच्या दृष्टीने कृषी क्षेत्र किती महत्त्वाचं आहे हे इथे समजतं। कुठे 60,000 आणि कुठे 250 या सगळ्यांमध्ये अतिशय तफावत आपल्याला दिसते। कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यासाठी सुमारे 550 कोटींची तरतूद करण्यात आली, तरी ही रक्कम योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपुरी असणार आहे। सरकारने या घोषणेचा मोठा गाजावाजा केला, मात्र प्रत्यक्ष निधी आणि अंमलबजावणीतील वेळकाढूपणा यामुळे योजनेची परिणामकारकता जी काही आहे ती संशयास्पद ठरते। आता जी काही पायाभूत योजना पाहिजे होत्या त्या देखील झाल्या नाहीत। राज्य सरकारने पीक विमा रक्कम वाचून दरवर्षी 5,000 कोटी रुपये शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च करणार असल्याची घोषणा केली, मात्र यावर्षी त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही, कारण कृषी विभागाकडे कोणतीही ठोस योजना तयार नव्हती। ही आणखी एक घोषणा केवळ खात्री देणारी ठरली। कृतीशून्य राहिलेली सौर पंप योजना अंमलबजावणीसाठी यामध्ये देखील तफावत आहे। मुख्यमंत्री नदीकाठच्या जे काही पाणी उपसा योजनांसाठी 10 HP चे सौर पंप देण्याची घोषणा केली, मात्र आधीच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत असंख्य शेतकरी जोडणी व दुरुस्ती रखडल्यामुळे त्रस्त आहेत। ही परिस्थिती बदलण्याची हमी मिळालेली नाही। शिवाय शेतकऱ्यांना पारंपरिक वीज न देता सौर पंप योजनांची सक्ती करण्यात येते। या सगळ्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं विधान परिषदेमध्ये मोबाईलवर पत्ते खेळतानाचा जो काही व्हिडिओ आहे तो कृषी क्षेत्रातील गांभीर्य किती आहे त्यांना याच्यावर आता शंका उठवतो। शेवटी काय याच्यातनं निष्कर्ष एकच निघतो की पावसाळी अधिवेशनातील चर्चांमध्ये शेतीचा उल्लेख वारंवार झाला, मात्र ठोस निर्णय, निधी, योजना किंवा अंमलबजावणीची फारशी प्रगती दिसली नाही। पावसाचे चक्र बिघडलेले असताना शेतकऱ्यांची असुरक्षितता वाढलेली आहे। अशा वेळी सरकारने शब्दांपेक्षा कृतीवर भर देणं गरजेचं होतं, पण तसं काही झालेलं नाही। मुळात म्हणजे शेतकऱ्यांना मिळाला काय तर भोपळा मिळाला, आणि ह्या भोपळ्या घेऊनच आता आपल्याला पुढचं पूर्ण वर्ष काढावं लागणार आहे। आता याच्यानंतर ज्या काही योजना असतील त्या फक्त व्हर्बली असतील, बोलल्या जातील, होणार काही नाही, कारण की इथेच विधान भवनामध्ये पुरवणी मागण्यांच्या द्वारे शेतकऱ्यांना मदत मिळते। तुमचं काय मत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेजारील घंटीचं बटन देखील ऑन करा। धन्यवाद।